हिंदीचे जे काही जी.आर. होते हिंदी सक्ती संदर्भात ते जी.आर. जे आता सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आले, पहिली प्रतिक्रिया का? बघा, आम्ही तर या निर्णयाचं स्वागतच करतोय, कारण याच्यामध्ये काय आहे की विनाकारण मराठी द्वेष सरकार करते असं चित्र रंगवलं जात होतं की जे चुकीचं आहे. खरं द्वेष त्यांचा हिंदीच्या प्रती होता. आता हिंदी आपली भारतीय भाषा नाही आहे का? भारतीय भाषा आहे, मग इंग्रजीबद्दल का द्वेष नाहीये? इंग्रजी तुम्ही लादताय हे का कोणी म्हणत नाहीये? त्यांचं असं मग आता आदित्य ठाकरे म्हणतात आमची फ्रेंच भाषा, आमची जर्मन भाषा, हे त्यांची कधी झाली? आदित्य ठाकरेंनी तर हिंदीसाठी खास ट्युशन ठेवली होती. पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा हिंदी भाषेला किंवा हिंदीला विरोध नाहीये, हिंदी सक्तीला विरोध आहे. हिंदी सक्ती कधीच नव्हती. त्यांनी ते इंटरप्रेट तसं केलं. हिंदी सक्ती नव्हती. तिसरी भाषा ही नेहमीच ऑप्शनल होती. पण ज्या पद्धतीने हा विजय जो आहे तो सांगितला जातो, ठीक आहे, आता त्यांना वाटत असेल असं, बऱ्याच लोकांना काही झालं की असं वाटतं आपण केलं, ठीक आहे, त्यांनी केलं, त्यांना राहू दे आनंदात. भास्कर जाधव हे नाराज असताना पाहायला मिळतात आणि त्यांनी त्यांची नाराजगी क्लिअर कट मांडावी, आडून आडून मांडू नये, किंवा नाही असं नाही तसं नाही, जे काय ते स्पष्ट बोलावं आणि स्पष्ट भूमिका घ्यावी.